तर आज आपण जाणार आहोत जर्मनीतल्या इलेक्ट्रॉनिक्स शॉपमध्ये आणि इथे आपण बघणार आहोत कसा असतो घर साफ करणारा रोबोट. हॅलो, तर आज आपण एका इलेक्ट्रॉनिक्स शॉपमध्ये आलो आहे आणि इथं खूप भारी गोष्ट दाखवणार आहे मी तुम्हाला. तर इथे घर साफ करायला लोक रोबोट्स वापरतात. सो इथे तुम्हाला दिसू शकतात हे राऊंड, हे सगळे रोबोट्स आहेत आणि आता हे कसे काम करतात वगैरे हे मी इथल्या कुठल्या तरी माणसांना विचारेन आणि आपण बघूया की किती इंटरेस्टिंग आहे ही गोष्ट. माझ्या घरी पण एक आहे, पण तो बेसिक आहे, हे सगळे ॲडव्हान्स्ड आहेत. सो याच्या आतमध्ये आय थिंक छोटंसं व्हॅक्यूम क्लीनर असतं आणि हे ऑन झाल्यावर सगळीकडं फिरतं आणि व्हॅक्यूम क्लीनर जसं काम करतं तसंच हे काम करतं. थोड्या 1-2 वेळा फिरल्यानंतर आपल्या घराचा नकाशा, एक AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीम असते याच्यामध्ये. सो घराचा नकाशा त्याला कळतो आणि टेबलाखाली जाऊन सगळीकडे कानाकोपऱ्यांमध्ये जाऊन ते घर क्लीन करतं आणि आपोआप सगळं झाल्यानंतर ते चार्जिंगला लावतं स्वतःला. सो हे खूप भारी आहे. सो आपण यातले वेगवेगळे मॉडेल्स बघूया. आता इथं अजून तरी मला कोणी सापडत नाही यांचा माणूस. सो त्यांना विचारूया आणि बघूया की हे कसं फंक्शन करतं. Because the underground is reflecting. सुरुवातीला काही मिनटं हा राऊंड मोशनमध्ये फिरतो आणि त्यानंतर स्ट्रेट मोशनमध्ये फिरतो आणि या दोन्ही मोशन्स काही वेळासाठी कंप्लीट झाल्यानंतर तुमचं घर कसं आहे, कुठे काही वस्तू ठेवल्यात, कुठे या रोबोटला जायला जागा आहे याचा आढावा तो घेतो आणि त्याच्यामध्ये AI सिस्टीम आहे, त्यामध्ये हा नकाशा फीड होतो आणि दरवेळी मग जेव्हा तुम्ही ऑन कराल हा रोबोट त्यावेळी तो तुमचं घर व्यवस्थितपणे क्लीन करतो. आता पण तुम्ही बघू शकाल पायानं अडवल्यानंतर तो लगेच आपला मार्ग बदलतोय. तर अशा प्रकारे तो नवीन ऑब्स्टॅकल्सला स्वतःला अडॉप्ट करत जातो. यातले काही रोबोट्स हे पायऱ्यांवर सुद्धा काम करतात. Yep, that's the one for 500, nearly 580 euro. हो, सो 40,000 रुपयाचा आहे हा. जरी हा महाग असला तरी जर्मनीतल्या लोकांना खूप जास्त उपयुक्त आहे, कारण कामवाली बाई किंवा घरामध्ये हेल्प करायला बाई वगैरे अशी कन्सेप्ट इथं नाही आहे. शिवाय याची बॅटरी लाईफ जास्त आहे, हा ॲनिमल फ्रेंडली आहे, जसं आपण इथं पाहू शकतो, चाइल्ड फ्रेंडली आहे, हा स्टेप्सवर म्हणजे पायऱ्यांवर सुद्धा काम करतो आणि हा ॲपद्वारे तुम्ही ऑपरेट करू शकता. या रोबोटचं जे सगळ्यात अत्याधुनिक हे मॉडेल आहे त्यामध्ये तुम्हाला डस्ट कॅनसुद्धा एम्प्टी करायला लागत नाही. ज्यावेळी इनफ डस्ट जमा होते त्यावेळी आपोआप तो या चार्जिंग पॉडला जातो आणि या वरच्या कॅनमध्ये ती डस्ट ट्रान्सफर होते. सो तुम्हाला ॲब्सोल्युटली काहीच करावं लागत नाही आणि हे सगळ्यात रिसेंट मॉडेल आहे. तर आजचा हा व्हिडिओ आणि हा घर साफ करणारा रोबोट तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. राम मंदाली कसे काय सगाले मजेत ना. आमच्या मराठी यूट्यूब चॅनल पाहिला का? त्याचे नाव आहे धान्या ते फॉरेन. नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.